शहराच्या कडेला एक लहानशी भाड्याची खोली, पत्र्याचं छप्पर, पावसात गळणारी भिंत. त्या खोलीत राहत होते एक पती आणि पत्नी. नाव मोठं नव्हतं, पण स्वप्न मोठं होतं, आपलं स्वतःचं घर. पती सकाळी लवकर कामावर जायचा, पत्नी घरकाम शिवणकाम करत होती. दोघेही दमलेले, पण हार न मानणारे. एक दिवस पत्नी म्हणाली, आपल्याला खरंच घर मिळेल का? पती हसून म्हणाला, मिळेल, स्वामींच्या कृपेने नक्की मिळेल. दर रविवारी ते मंदिरात जायचे. कोणतीही मागणी नाही, फक्त एक प्रार्थना, स्वामी मेहनत वाया जाऊ देऊ नको. कधी पैसे जमायचे, कधी अचानक खर्च निघायचा, घराचं स्वप्न दूर जायचं. एक रात्री दोघे शांत बसले होते, वीज गेली होती. अंधारात पत्नी म्हणाली, कधी कधी वाटतं स्वप्न खूप मोठं आहे. तेवढ्यात पती म्हणाला, स्वप्न मोठं असणं चुकीचं नाही, विश्वास लहान नसावा. त्याच रात्री पत्नीने स्वप्न पाहिलं, एक साधं घर, दारात दिवा आणि आतून आवाज, धीर सोडू नकोस. काही महिन्यांनी पतीला नवीन संधी मिळाली. पत्नीचं काम वाढलं, थोडं थोडं करून पैसे जमले आणि एक दिवस तो कागद हातात आला, घराची चावी. पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पतीने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, स्वामी तू ऐकलंस. नवीन घरात प्रवेश करताना दोघांनी एकच वाक्य म्हटलं, हे घर विटांनी नाही श्रद्धेने उभं आहे. जय जय स्वामी समर्थ. ही कथा आहे सामान्य पती पत्नीची आणि असामान्य श्रद्धेची. स्वप्न लगेच पूर्ण होत नाहीत, पण श्रद्धा कधी रिकामी जात नाही. स्वामी समर्थ वेळ घेतात पण सोडत नाहीत. हा व्हिडिओ पाहताना मनात एकदा नक्की म्हणा, स्वामी माझ्या स्वप्नांना बळ दे. श्री स्वामी समर्थ सर्वांच्या घरात सुख समाधान देवोत.